तर मागच्या भागात आपण एआयच्या कामाची एक झलक बघितली, म्हणजे आपण इनपुट देतो, सिस्टम शिकते आणि आपल्याला आउटपुट मिळतं. पण त्या आतमध्ये, त्या ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय घडतं, आज आपण आधुनिक एआयच्या याच शिकणाऱ्या मेंदूला म्हणजेच मशीन लर्निंगला जरा जवळून ओळखणार आहोत. बरं, एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर मशीन लर्निंग म्हणजे काय? पारंपरिक प्रोग्रॅमिंगमध्ये कसं असतं, आपण कम्प्युटरला नियम सांगतो की असं झालं तर तसं कर. पण मशीन लर्निंगमध्ये आपण हे सगळं उलटं करतो. आपण त्याला फक्त भरपूर उदाहरणं देतो, योग्य उत्तरं दाखवतो आणि मग कम्प्युटर स्वतःच नियम शोधून काढतो. आहे की नाही इंटरेस्टिंग? ही संकल्पना अजून सोपी करायची आहे? चला, एक मस्त कल्पना करूया. विचार करा की आपण एका डिजिटल मुलाला काहीतरी नवीन शिकवत आहोत. आता विचार करा, आपण एका लहान मुलांना कसं शिकवतो. समजा त्याला वेडवाकडं कसंही लिहिलेलं अक्षर ओळखायला शिकवायचंय. काय करू आपण? आपण त्याला काही गणिती सूत्र किंवा किचकट नियम नाही ना सांगत. नाही, आपण फक्त त्याला खूप खूप सारी उदाहरणं दाखवतो. बघ, हा 2 आहे आणि हा पण 2 आहे. बघ, हा 3 आहे आणि हा असा काढलेला सुद्धा 3च आहे. आणि मग काय होतं? हळूहळू ते मूल स्वतःचं पॅटर्न ओळखायला लागतं. त्याच्या डोक्यात एक कल्पना तयार होते की 5चा एक साधारण आकार असतो किंवा 9 म्हणजे एक गोल आणि त्याला जोडलेली एक उभी रेघ असते. हाच तो आहा क्षण आहे. आणि मशीन लर्निंग मॉडेल अगदी असंच काम करतं. म्हणजे बघा, इथे थेट संबंध आहे. जसं एक मूल आईवडिलांकडून मिळालेल्या उदाहरणांवरून आणि आपल्या सहज बुद्धीने शिकतं, तसाच एक कम्प्युटर लेबल लावलेल्या डेटावरून शिकतो. मूल खराब हस्ताक्षरातला 5 ओळखतं आणि कम्प्युटर नवीन डेटाबद्दल अंदाज लावतो. एका बाजूला मानवी अंतर्ज्ञान आहे, तर दुसऱ्या बाजूला एक तयार झालेलं एक प्रशिक्षित मॉडेल आहे. ठीक आहे, तर आता आपण आपल्या ह्या डिजिटल मुलाला शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहूया. म्हणजे शिकण्याच्या 3 मुख्य शैली कोणत्या आहेत ते बघूया. हो, मशीन लर्निंगमध्ये शिकण्याचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सुपरवाइज्ड लर्निंग. याचं नावच सांगतंय, इथे एक सुपरवायझर किंवा शिक्षक असतो. म्हणजे काय, तर कम्प्युटरला अशी उदाहरणं दिली जातात ज्यांची योग्य उत्तरं आधीच सांगितलेली असतात. यालाच लेबल केलेला डेटा असं म्हणतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ईमेल्समधला स्पॅम फिल्टर. त्याला हजारो ईमेल्स देऊन शिकवलं जातं की हा ईमेल स्पॅम आहे आणि हा स्पॅम नाही. या ट्रेनिंगनंतर मग तो नवीन येणारे ईमेल्स अचूक ओळखायला शिकतो. दुसरा प्रकार आहे अनसुपरवाइज्ड लर्निंग. आता इथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे. इथे कोणताही शिक्षक नाही, कोणतीही तयार उत्तरं नाहीत. कॉम्प्युटरला फक्त डेटा दिला जातो आणि सांगितलं जातं, ह्यामध्ये काहीतरी पॅटर्न असेल, तो शोधून काढ. उदाहरणार्थ, समजा एका मोठ्या दुकानाने त्यांच्या ग्राहकांच्या खरेदीचा डेटा मशीनला दिला, तर मशीन स्वतःहून त्यातून गट शोधून काढेल. जसं की सवलतीत खरेदी करणारे लोक किंवा लहान मुलांची उत्पादनं घेणारे पालट. विशेष म्हणजे हे गट कोणी आधीच ठरवलेले नसतात, ते मशीन स्वतःहून शोधतं. आणि तिसरा प्रकार आहे रिइन्फोर्समेंट लर्निंग. हे अगदी एखाद्या लहान मुलाला किंवा पाळीव प्राण्याला शिकवण्यासारखं आहे. यात एक प्रोग्रॅम किंवा एजंट कृती करतो आणि त्यातून त्याला बक्षीस किंवा शिक्षा मिळते. थोडक्यात चुकत माकत शिकण्याची ही पद्धत आहे. याचं सगळ्यात भारी उदाहरण म्हणजे गेम खेळणारं एआय. प्रत्येक चांगल्या चालीसाठी त्याला पॉइंट्सचं बक्षीस मिळतं आणि चुकीच्या चालीसाठी शिक्षा किंवा पॉइंट्स कमी होतात. असं हजारो वेळा खेळून खेळून ते हळूहळू गेम जिंकण्यासाठीची सर्वोत्तम रणनीती शिकतं. चला, तर मग आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्यातील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात आणि सोप्या शब्दात पुन्हा एकदा बघूया, म्हणजे सगळं पक्क लक्षात राहील. तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं, सुपरवाइज्ड लर्निंग, जिथे उत्तरांसहित उदाहरणांवरून भविष्याचे अंदाज बांधले जातात. दुसरं, अनसुपरवाइज्ड लर्निंग, जिथे उत्तरांशिवाय असलेल्या डेटामधून लपलेले पॅटर्न शोधले जातात. आणि तिसरं, रिइन्फोर्समेंट लर्निंग, जिथे बक्षिसं आणि चुकांमधून योग्य वर्तन शिकवलं जातं. आणि या सगळ्याचा सार काय? तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची. मशीन लर्निंग म्हणजे प्रत्येक नियम हाताने लिहिण्याऐवजी कॉम्प्युटरला उदाहरणांद्वारे शिकवणे. हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नॉलेज इक्विटी पार्टनर्स हे एक बहुभाषिक चॅनल आहे, जिथे आम्ही दैनंदिन जीवन अधिक प्रभावी आणि कार्यक्षम करण्यासाठी विविध विषयांवरचं व्यावहारिक ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. जर आमची माहिती आपल्याला खरोखरच उपयुक्त वाटत असेल, तर कृपया नॉलेज इक्विटी पार्टनर्सला सबस्क्राईब करा. असं केल्याने आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत नियमित पोहोचत राहतील. आणि हो, हे ज्ञान आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग, ज्ञानाची आस नेहमी उंच ठेवूया. आणि थांबायचं नाहीये,
पुढच्या 6व्या भागात आपण एका अत्यंत रोमांचक आणि सध्या गाजत असलेल्या विषयावर बोलणार आहोत, जनरेटिव्ह AI. तर तो भाग अजिबात चुकवू नका.